एक असा महिना होता ज्याला कोणताही देव स्वीकारत नव्हता. ना त्याचे व्रत, ना पूजा, ना सण. लोक त्याला अशुभ मानायचे. आणि मग एक दिवस तो थेट भगवान विष्णूंकडे न्याय मागायला गेला. ही आहे पुरुषोत्तम मास महात्म्याची अध्याय 1ची अद्भुत कथा. पुराण काळात देवांनी काळाचं विभाजन केलं होतं. 12 महिने निर्माण झाले आणि प्रत्येक महिन्याला एक विशेष स्थान मिळालं. कोणता महिना भगवान शिवाला प्रिय होता, कोणता देवीला. कोणत्या महिन्यात मोठे उत्सव साजरे होत होते, तर कोणत्या महिन्यात पुण्यकर्म केलं जात होतं. प्रत्येक महिन्याला सन्मान होता, ओळख होती, महत्त्व होतं. पण त्या सगळ्यांमध्ये एक महिना असा होता ज्याला कोणाचाही आधार नव्हता. त्याला नाव नव्हतं, मान नव्हता आणि म्हणून तो एकटा पडला होता. कल्पना करा, संपूर्ण जगात असा एक जीव ज्याला कुणीही स्वीकारत नाही. ना नाव, ना सन्मान, ना ओळख. सूर्य आणि चंद्राच्या गणनेत निर्माण झालेल्या फरकामुळे हा अतिरिक्त महिना तयार झाला. दर काही वर्षांनी तो यायचा, पण त्याचं निश्चित स्थान नव्हतं. कोणताही देव त्याचा स्वीकार करायला तयार नव्हता. लोक त्याला मलमास म्हणू लागले. त्याच्या काळात कोणतंही शुभकार्य केलं जात नव्हतं. ना लग्न, ना गृहप्रवेश, ना नवीन सुरुवात. सगळीकडे त्याचा तिरस्कार होत होता. जगाने त्याला अशुभ ठरवलं होतं. हळूहळू तो महिना खूप दुःखी झाला. त्याला वाटू लागलं की माझ्यात इतका दोष आहे का की मला कोणीही स्वीकारत नाही. अखेर तो न्याय मागण्यासाठी देवांकडे गेला. सर्वप्रथम तो ब्रह्मदेवांकडे पोहोचला. डोळ्यात अश्रू घेऊन तो म्हणाला, प्रभू, सगळी मला अशुभ म्हणतात. कोणीही माझा स्वीकार करत नाही. माझ्यात काय दोष आहे? ब्रह्मदेव शांतपणे म्हणाले, ही माझ्या हातात नाही. तू भगवान विष्णूंना भेट. पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण सृष्टीचं भविष्य बदललं. त्यानंतर अधिक मास कैलासावर गेला. भगवान शिवांसमोर उभा राहून त्यांनी पुन्हा आपलं दुःख सांगितलं. महादेव, मला सगळी तुच्छ मानतात. मला कोणी स्वीकारणार नाही का? भगवान शिव म्हणाले, तुझं दुःख मोठं आहे, पण याचं समाधान फक्त नारायण करू शकतात. पूर्णपणे खचलेला अधिक मास वैकुंठाकडे निघाला. त्याच्या मनात एकच भीती होती, जर भगवान विष्णूंनीही मला नाकारलं तर माझं अस्तित्वच संपेल. तो वैकुंठात पोहोचला. तिथे दिव्य प्रकाश होता, शांतता होती आणि मध्ये भगवान विष्णू विराजमान होते. अधिक मास त्यांच्या चरणी पडला आणि रडू. तो म्हणाला, प्रभू, माझा कोणीही स्वीकार करत नाही. माझ्या काळात लोक शुभ कामं करत नाहीत. मला मलमास म्हणतात, अशुभ म्हणतात. मी इतका वाईट आहे का? भगवान विष्णू प्रेमाने हसले. त्यांनी अधिक मासाला उभं केलं आणि म्हणाले, जो जगाकडून नाकारला जातो त्याला मी स्वीकारतो. हे ऐकून अधिक मास आश्चर्यचकित झाला. भगवान विष्णू पुढे म्हणाले, आजपासून तू फक्त अधिक मास राहणार नाहीस. मी तुला माझं स्वतःचं नाव देतो. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. क्षणात संपूर्ण वैकुंठात दिव्य प्रकाश पसरला. देव आनंदित झाले. अधिक मासाच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ती सन्मानाचे होते. भगवान विष्णू पुढे म्हणाले, या महिन्यात जो भक्त श्रद्धेने दान करेल, जप करेल, व्रत करेल, कथा ऐकेल आणि भक्ती करेल, त्याला अनेक पटींनी पुण्य मिळेल. या महिन्यात केलेली भक्ती विशेष फळ देईल, कारण हा माझा स्वतःचा महिना आहे. त्या दिवसापासून लोकांनी अधिक मासाला तुच्छ मानणं बंद केलं. ऋषीमुनी या महिन्यात तप करू लागले. भक्त नामस्मरण करू लागले. दानधर्म वाढला. घराघरात भगवान विष्णूंचं स्मरण सुरू झालं आणि ज्याला जगाने नाकारलं होतं तोच महिना सर्वात पवित्र बनला. म्हणूनच म्हणतात, देव कधीच बाह्यरूप पाहत नाहीत. ज्याला जग कमी समजतं त्यालाच देव सर्वात मोठं स्थान देऊ शकतात. अधिक मासाची ही कथा फक्त एका महिन्याची नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीची आहे ज्याला आयुष्यात कधी ना कधी नाकारलं गेलं आहे. आणि म्हणूनच पुरुषोत्तम मासात केलेली भक्ती सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी फळदायी मानली जाते, कारण हा महिना स्वतः भगवान विष्णूंनी स्वीकारलेला आहे. म्हणूनच म्हणतात, देव कधीच बाह्य रूप पाहत नाहीत. ज्याला जग कमी समजतं त्यालाच देव सर्वात मोठं स्थान देऊ शकतात. जर तुम्हालाही ही पुरुषोत्तम मासाची पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.
कारण अशाच पवित्र कथा आणि भक्तिमय अध्याय आपण दररोज घेऊन येत आहोत. पुढील अध्यायात आपण पाहू, या पवित्र महिन्यात एका गरीब ब्राह्मणाने अशी कोणती भक्ती केली की भगवान स्वतः त्याच्यावर प्रसन्न झाले